काय साऊ ते व्यंकटेशजी दिसत नाहीत म्हणजे कुठे बाहेर गेलेत का सकाळी सकाळी? बाबा ते गुरुकुलात गेलेत, त्यांचं काहीतरी पेंडिंग काम होतं म्हणे. अच्छा अच्छा हो का, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. नाही अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय? माझे जुने क्लायंट आहेत, तर त्यांच्या एका रिसॉर्टच्या कामामध्ये ना त्यांना कायदेशीर काही अडचणी होत्या, त्यात मी त्यांना मदत केली होती. ऐक ग, आता त्यांच्या आईने आपल्या सगळ्यांना ना आग्रहाचं आणि प्रेमाचं आमंत्रण दिले. म्हणे या तुम्ही 2-3 दिवस रिसॉर्टवर, मस्त एन्जॉय करा. काय आई रिसॉर्ट? मग तर आपण उद्याच जाऊया म्हणतो मी. बाहेर इथे भारी पाऊस सुरू होणार आहे, खूप मजा येईल ना. आई प्लीज जाऊया ना आपण प्लीज. ए उद्याच जाऊया का उद्याच जाऊया? आपल्याला नाही जमणार बाळा. क्लासला 2-3 दिवस सुट्टी नाही देऊ शकत, मुलांचं नुकसान होईल बाबा. अगे नाही नाही काय हरकत आहे, उलट माझ्या तर डोक्यात एक मस्त कल्पना आहे. आपण आपल्या गुरुकुल मधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना घेऊन गेलो तर तेही मज्जा करतील ना. काय वाटतं आहे ना? म्हणजे क्लास मधल्या सगळ्या मुलांना घेऊन जायचं? हा काय हरकत आहे. कसं आहे ना साऊ, हे 4 भिंतीत रियाज करून करून तेही कंटाळले असतील. जरा मोकळ्या वातावरणात जातील, तिथे रियाज करतील, तर त्यांना एक वेगळा अनुभव मिळेल ना. चांगली कल्पना आहे, पण त्यांचे पालक पाठवतील का आपल्या सोबत? अगं आई तू त्याचा टेन्शन घेऊ नको म्हणतो मी. हे सगळं माझ्यावर सोड, मी करतो. तू फक्त हो म्हण. सगळ्यामुळे तयार होतील आणि त्यांचे पालक पण तयार होतील. फक्त तू हो म्हण का. आणि कसं आहे ना, ते निसर्गाच्या सानिध्यात गेले ना तर त्यांना गाण्याचा वेगळा आनंद घेता येईल, त्यांना मोकळ्या वातावरणात रियाज करता येईल. आणि अशा पद्धतीचा रियाज हा त्यांच्यासाठी वेगळा अनुभव असेल ना, आहे की नाही? हो नाही, तू विचार कर. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज टप 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 आणि पत्रावर पडणाऱ्या पावसाचा आवाज टप टप टपाप टप 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 टपाप टप 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 आणि झाडांची होणारी सळसळ सळ 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 सळ. एका वेगळ्याच लेवलचं संगीत असेल की गाई. ए गप रे अभिर, काही बोलतोस. बघूयात. क्लासला गेल्यावर मी मुलांची पण बोलते आणि जमल्यास त्यांच्या पालकांची पण बोलून घेते. चालेल. Yeah, thank you आजोबा. Thank you, thank you. Yeah, yeah. Yeah. देवा हा मुलगा ना. हॅलो मोनिका मॅडम, काय म्हणताय, कशी आठवण काढलीत? आज काही खास काम आहे का? ए खंडू, असली फालतू बडबड नाही करायची माझ्यासोबत. माझं काम आहे म्हणून फोन केलाय. ती सावली जिवंत आहे हे जसं मला कळलंय, तसं आमच्या घरात आणखी कोणाला कळलंय का याचा शोध मला लावायचा आहे आणि त्यात मला तुझी हेल्प हवी आहे. एवढंच ना? अहो हे खंड्यासाठी डाव्या हाताचं काम आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त काम सांगा. सावलीवर नजर ठेवायची, सतत तिच्या आजूबाजूला राहायचं, तिच्यावर वॉच ठेवायचा व्यवस्थित. तिच्या आसपास कोण कोण घुटमळत आहे, कोण तिला चोरून चोरून भेटायला येत आहे. आणि सावली जर कोणाला भेटली तर तिला नक्की कोण कोण भेटलंय त्या माणसांचे तिच्यासोबतचे फोटोज काढायचे आणि मला पाठवायचे. कळलं? ठीक आहे मॅडम, उद्यापासूनच कामाला लागतो. ए उद्यापासून काय, आजपासून. मी सांगितलेल्या कामांमध्ये हैकाई केलेली मला अजिबात नाही चालणार. सॉरी मॅडम, पण एक सांगू का, एका कामासाठी बाहेर आलोय म्हणून रात्री उशीर होईल. पण एक विचारू का, ते राजकुमार सरांनी सावलीला पाहिलं असेल असं तुम्हाला वाटतंय का? लाज वाटते का थोडी तरी असला फालतू प्रश्न विचारताना? बिंडोक, राजकुमारला जर कळलं असतं आणि त्याने माझ्यापासून लपवलं असतं तर तू आज जिवंत राहिला असतास का माझ्याशी फोनवर बोलायला? हां, मला राजकुमारवर नाही, मला 2 लोकांवर फिक्स शंका आहे. एकतर सारंग आणि तिलोत्तमा मेंदळे. या दोघांपैकी कोणाला कळलंय का हे मला कळायला हवं. म्हणजे गेम घरगुतीच आहे तर आता खंड्या सावलीची सावली बनून राहणार. कोण येतंय कोण जातंय सगळी अपडेट तुम्हाला पोहोचवतो. ठीक आहे. आणि बघ, याबद्दल राजकुमारला अजिबात कळणार नाही मॅडम, टेन्शन घेऊ नका. ठेवतो. ठेव.
खरा गेम हातात येणार आहे माझ्या. एकदा का मला कळलं ना की तिलोत्तमा, सारंग आणि राजकुमार या तिघांपैकी एकाला जरी कळलं की सावली जिवंत आहे आणि ती परत आली, तर मग त्यानुसार मला माझं पुढचं प्लॅनिंग करता येईल. मोनिका, बी रेडी. आता या घरात तुला मोठं वादळ आणायचंय. मग बघूच या घरातली ती ओव्हर स्मार्ट म्हातारी त्या वादळातून स्वतःला कशी वाचवते ती. चेक अँड मेट. मुलांनो, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपण सगळे मिळून पावसाळी पिकनिकला जाणार आहोत. शांत बसा, शांत बसा. तुमचा उत्साह बघून मला कळलंय की तुम्ही तयार आहात, पण फक्त तुम्ही तयार असून नाही चालणार. मला तुम्हा सगळ्यांच्या पालकांची लेखी परमिशन लागणार आहे, ठीक आहे? परवानगी? ती कसली मॅडम? म्हणजे मी हे फॉर्म्स तुम्हाला देणार आहे. या फॉर्मवर त्या पिकनिकची सगळी माहिती, तारीख आणि ठिकाण लिहिलेलं आहे. घरी जाऊन तुमच्या आई वडिलांची सही याच्यावर आणायची आहे. आईची सही? ज्यांच्या फॉर्मवर सही असेल त्यांनाच मी सोबत घेऊन जाणार आहे. समजलं? गुड. हे घे बाळ. पण खरंच सारंग सर, त्याला आता अशी शिक्षा झाली आहे ना की तो पुन्हा त्याच्या बायकोवर हात उचलण्याचा हिम्मतच करणार नाही. घे. वा वा सुशीलाताई, एक नंबर केस सॉल्व केली बघा. या तोंड गोड करतो. हा, ए छान आहे. घ्या बघ, ताईंनी केस सॉल्व केली, पण तू तू माझी केस सॉल्व नाही करत आहेस. तुझी कुठली केस आता? मला बाईक हवी आहे, मागे बसायला बाई हवी आहे, बाईक हवी आहे, आणि दोघं भिजू नये म्हणून रेनकोट पाहिजे. कसं आहे, पाऊस पडला की तोच रेनकोट आम्ही दोघं घेऊन काय पॉपकॉर्न खाणार. बघ ना कसं रेनकोट, पाऊस, चहा आणि मंडाळ बायको, त्यातलं कॉम्बिनेशन आहे. सारंग सर, पण खरंच ह्या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. तुम्ही जर तिला समजावलं नसतं ना तर तिने पोलिसात तक्रार करण्याची हिंमतच दाखवली नसती. बघा, माझ्या मुलीला पण माझी स्तुती सहन नाही होत. नका करू स्तुती. हा बाळा, बोल. बाबा, आमच्या गाण्याच्या क्लासचा ना एक मस्त पावसाळी कॅम्प आणि लहान ट्रिप जायची ठरली आहे. मला पण जायचंय. प्लीज तू यासाठी परमिशन दे ना. हा, घरी आल्यावर बोलू आपण. घरी आल्यावर बोलूच, पण एक मोठी गडबड झाली इकडे. काय गडबड झाली? टीचरांनी आमच्या सगळ्यांना एक फॉर्म दिलाय. त्याच्यावर आई आणि बाबाची दोघांची सही आणून द्यायची आहे. हा, मग? अरे पण बाबा, मला आई कुठे? त्यांना मी सांगू का मला आई नाहीये म्हणून? मी जर त्यांना असं सांगितलं तर ते माझ्यावर रागवणार नाही ना? कारण मला आठवतंय त्या दिवशी आम्ही आलो होतो ना फॉर्म भरायला, तेव्हा अमृता काकूने आई म्हणून सही दिली होती. मी जर त्यांना हे सांगितलं तर त्या मला खोटारडी समजतील. थांब उभी थांब. काय करू नकोस. थांब, मी येतो तिकडे. तिकडे आल्यावर बघू काय करायचं ते. बाय.